त्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुरावले ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी तुका मनी मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडीन ऐसे वर्म माझा दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी विठ्ठल हरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी मालां कंदरं कंजनेत्रं सदयद वलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गजाननं भूतगणादि सेवितं कपीत जम्बू फलचारु भक्षणम् उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं नारायणं नमस्कृत्यं
नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदम्भोजतेजस्फुर्दिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वराय। करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचनी अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल कोण पुण्य त्यांचा होईल सेवक जिही द्वंद्वादिक दुराव्यलय ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी बहु जगती करुणा केली ऐसे वर्म मज नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी तुका मनी मंदिर सुखाचे चारी होईन ऐसे वर्म दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी प्रस्तुत प्रसंगी रुजवंदनी अति हुईवासी वैद्य श्रवणी तुकारा यांचा चरणाचा भंगे आपण बरे काय सांगतात कोण पुण्य त्यांचा फुलक म्हणजे तुम्ही की मी त्याचा फुलकोटा जेही द्वैवादी कदवय त्याचं द्वैवालय कोण त्यांचा सप्लाय यांचे पुढे मला कोणताच पुण्य केचा सेवक मी होऊ शकत आणि त्याच्यासाठी काय कर ऐसे वनमद दविनायना अंतरिका गुना प्रगटोनी ते वन मला प्राप्त होते जे करून आत्महत्या होणार प्राप्त होती प्रगट होती पर्यंत जीवनात संत पर्यंत प्रगट होणार त्यांनी सांगितले काय बहु अवघड आहे संत भेटी गेली आणि त्यांची खूप अवघड आहे पण परमात्मा त्यावेळेस होती त्या संतांची भेट आपल्या जीवनामध्ये होती आणि त्यावेळेस तो कोणत्या संत जीवनामध्ये त्यावेळेस खरंच प्राप्त होतं
ज्यावेळेस सुखाचा ध्यास यायला लागतो, सुखात गोडी लागते, ते म्हणतात तुका म्हणे मग नक्तीवरी सुखाचे शेजारी पहुईन असे मला गावी नारायण अंधजा पुन्हा प्रगटोनी विठ्ठल सेवेला सुरुवात करणे जर परिहार द्यायचा बसा की कावळवाडी या भूमीमध्ये हरिभक्तरायण कैलासवासी सिंधुताई तुकाराम हाके यांच्या 18 पुण्य स्मरणानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तसं पाहिलं तर आज या ठिकाणी गुरुवर्य धनराजी बाबा पाटील यांची सेवा होती, पण काही कारणास्तव देहासंबंधी काही कारण आजारी असल्यामुळे त्यांच्या जागी मला सेवा करण्याची संधी या ठिकाणी ज्या दर्शन करणारे जे व्यक्ती आहेत किंवा जे आपले वरिष्ठ आहेत, सोनवणे बाबा असतील, श्रीकांत भाऊ असतील, सायकर महाराज असतील, नवे नवे आपले राऊत महाराज आहेत, अजून बरेच जण आहेत वरिष्ठ मंडळी, पण मला सगळ्यांची नावं माहिती नाही। आणि त्यांच्या सहयोगाने या ठिकाणी कीर्तनरूपी पुष्प माझ्या वाटेला आलं आणि बघा संतांच्या कृपा आशीर्वादाने हा सत्संग काहीतरी हेतू लागतो, या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। आणि ज्यांनी आयोजित केलेला आहे हरिभक्त परायण तुकाराम हाके, त्याचबरोबर त्यांचे पुत्र सुपुत्र संतोष भाऊ तुकाराम हाके, सतीश भाऊ यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि चांगदेव महाराज हाके महाराज यांचं पण या ठिकाणी यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। तरी सर्व गुरुवर्यांच्या तसेच सर्व संयोजक मंडळीच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या सेवेला सुरुवात करते। विठ्ठल बघा आईंचं परम भाग्य आहे की आज त्यांचं 4थं पुण्य स्मरण या ठिकाणी साजरं केलं जाते। आपलं वर्ष श्राद्ध पण घालते का नाही माहित नाही, 18 वय पण 4 वर्ष झालं ना कार्यक्रम चालू, 18वं पुण्य स्मरण आहे त्यांचं बघा। आणि आपला महिना पण घालतील का नाही ह्याचा भरवसा नाही, कारण ही कलियुग आहे मायबाप हो, पण याच्यामध्ये कलियुगामध्ये पण काहीतरी निमित्त करून संतांचा निरोप समाजापर्यंत पोहोचावा म्हणून अल्पशा केलेला प्रयत्न म्हणजे हा कार्यक्रम, हे कीर्तन प्रवचन जे काही असेल ते कशा करता, कारण बघा जीव जन्माला आल्याच्या नंतर आयुष्यभर कशा करता धडपडतो सुखासाठी, पण सुख त्याला भेटतं का नाही भेटत, का भेटत नाही, कारण संसार कसा आहे, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोटे रात्रंदिन तळमळ, म्हणले संसार कसा आहे दुःखमूळ आहे। आणि या दुःखमूळ रूपी संसारामध्ये जर जीवाला सुख प्राप्त करायचं असेल तर त्याला भगवंताचं भजन करावं लागेल आणि त्या भजनामध्ये सुख प्राप्त होऊ शकतं। कारण बघा जग कसं आहे नश्वर आहे, नाशिवंत आहे, आणि या नश्वर देहामधून जर आपण नश्वर भौतिक जगातल्या गोष्टीकडून जर आपण सुख प्राप्त करण्याची इच्छा केली तर होईल का नाही। ज्या वस्तू नश्वर आहे त्यांचं सुख पण नश्वर आहे, क्षणिक आहे, क्षणात संपणार आहे, पण माझे साधू संत सांगतात भगवंताजवळ जे सुख आहे, कारण सुखरूप व्हायचा तुझा कोण सांगे, म्हटले तुम्हाला जर सुख प्राप्त करायचं असेल तर एका भगवंताशिवाय दुसरीकडे
सुंदर प्रमाण दिलं. काय? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नो हे. एरती माईके दुःखाची जनती. काय म्हटले? जीवनामध्ये जर देव आपल्याचा करून घेतला तरच आपल्याला सुख प्राप्त होईल. बाकी तुम्ही किती पण उद्योग करा, किती पण खटाटोप करा. कारण बघा, कस्तुरी मृगाचं आपण दरवेळेस उदाहरण ऐकतोच की त्या हरणाच्या नाभीमध्येच कस्तुरी नावाचा द्रव असतो आणि त्याला तो सुगंध येत असतो. त्याला वाटतं की कुठल्या तरी दिशेतून तो सुगंध येतोय, म्हणून तो पूर्ण रानावनात पळतो, जंगलात पळतो, धावतो. पण त्याला काही कस्तुरीचा शोध लागत नाही. का लागत नाही बरं? ती कुठं शोधून सापडणार आहे का त्याला? नाही, कारण ती त्याच्यातच आहे. त्याला फक्त त्याचा ठिकाण शोधलं पाहिजे की अरे ती नेमकं येतंय कुठून. त्याच्यासाठी त्याला शांत चित्ताने बसावं लागणार आहे की अरे हा वास येतोय कुठून, हा सुगंध येतोय कुठून. शेवटी थकून भागून तो पडतो आणि ज्यावेळेस पडतो त्याच्या शरीरामध्ये प्राण जाण्याची वेळ येते त्या सुगंध शोधता. पण तरी पण त्याला तपास लागत नाही. आणि ज्या वेळेस तो शांत निश्चित पडतो त्यावेळेस त्याला कळतं की अरे हा सुगंध माझ्या जवळूनच येतोय म्हणजे नेमका कुठून येतोय? कारण तो त्याच्या नाभिस्थानापाशी असतो. बघा माई बाप हो, आपण पण सुखासाठी धडपड करतो. आपल्याला वाटतं घर बांधल्याने सुख भेटल, गाडी घेतल्याने सुख भेटल, मुलांची लग्न झाल्याने सुख भेटल, नातवंड झाल्याने सुख भेटल. पण माझे साधू संत सांगतात की अरे सुख तुला भेटणार नाही. असताना प्रपंच हा संसार दुःखमूळ आहे, कारण दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. तुम्हाला जर सुख प्राप्त करायचं असेल तर साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जायची गरज आहे. कारण मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. म्हणले संतांच्या मार्गाने जा. बघा, या ठिकाणी आम्हाला कावळवाडीला यायचं होतं. आता आमच्या गावाशेजारच हे गाव आहे, पण एवढे रस्ते फुटलेत ना, कुठल्या रस्त्याने कसं जायचं शोध घेत आम्ही इथपर्यंत आलो. आता आमच्या वडिलांना माहित होतं म्हणून ठीक आहे, पण एखादा जर नवीन माणूस यायचं म्हटलं तर इतके रस्ते येतं. मुख्य ठिकाणावर जर पोहोचायचं म्हटलं तर आपल्याला मुख्य रस्ता माहिती पाहिजे. तसं म्हणतात देवाची भक्ती तुम्ही जाणून करा, तुमच्या मनाच्या मार्गाने करू नका. कारण मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणलं जो मनाच्या मार्गाने जातो तो मुकला जातो. का? कारण आपण नको ते उपद्व्याप करत बसतो. बघा, भगवंतापर्यंत जायचं असेल तर साधू संतांनी जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाने आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. मग साधू संतांनी कुठला मार्ग सांगितलाय आपल्याला? भक्तीचा. सगळ्यात सोपा आणि सुलभ कोणता? एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता. काही ठिकाणी आणि कापे, काही ठिकाणी अनेकांचे. बघा, भगवंताचं नाम साधं सरळ तुम्ही उठता बसता खाता पिता प्रत्येक स्थितीमध्ये घेऊ शकता. पण संतांनी जे नाम घेतलंय, जे सांगितलंय ते घेण्याची गरज आहे. कारण संतांचा परमार्थ हा मनामनीचा नसून अनुभूतीचा आहे. आणि आपण काय करतो? शेजारचा करतोय म्हणून आपण करतो. शेजारच्यानी तुळशीला पाणी घातलं म्हणून आपण घालायचं, त्यांनी वारी केली म्हणून आपण करायची. तो एकादशी करतोय ना, आपण निर्जला एकादशी करायचं. बघा, काल का परवाच कोणतरी मला भेटलं, म्हटले की मला ना निर्जला एकादशी करायची. निर्जला एकादशी करायची 4 दिवसांनी बोकड कापून खायचं. काय उपयोग आहे का? नाही ना. साधू संत सांगतात संतांचा परमार्थ म्हणजे देहाला कष्ट देण्याचा परमार्थ नाहीये, सरळ साधा सोपा परमार्थ आहे संतांचा. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, सुलभ गोमटे साधन भगवंतानं नाही, परंतु ते साधन प्राप्त होण्याकरता पूर्व पुण्य आपल्या पदमध्ये बहुत सुखताची जोडी. म्हणून पूर्व माझ्या संताची संगती
संगे भक्ती उल्हासे काय म्हटले नादाजानी सांगले भगवतामध्ये कोट्यांची पुण्य सिंधू तुम गाठ बांधली असेल तुम्ही आम्ही तर तुम्हाला संकट होईल तर आणि संतांची भेट याचा तुम्हाला दाला रूप हाचा सांगणार ज्यावेळेस हा मला होणार येईल त्यावेळी जीवातून दुःख निघत असेल त्या करुणाचा कुठं इतर भटलंच नाही सुख शोधित करण्याची गरज नाही सुख हे संतांच्या समागमामध्ये आहे आणि संतांचा समागम होतो त्यावेळी कर्म होत जीवाचं जे कर्म हाताने करतो वाचनी मनसी काही जे कर्म आहे संतांमध्ये भर पण होतात सहकर्मी हाती प्रमाण सहस्थितीमध्ये राहता पाहिजे आणि ज्या सहस्थितीमध्ये राहते त्यावेळेस आपला परमात्मा होऊ शकतो परमात्मा आवडायची गरज नाही किती परमात्मा हे दावायची गरज नाही कारण परमात्मा अंतराविषयी आहे परमात्मा चित्ताविषयी आहे म्हणून चित्तात भक्ती जागृत होणं गरजेचं आहे आणि जर भक्तीचा मार्ग समजला तर भक्ती करणे अंधारी ती करू उपयोग का तुम्ही किती एकाशी सोमवार म्हणले कडक सोमवार करू पाणी पण पित नाही काय उपयोग त्याचा भगवानाची भक्ती होत असतं भगवंताची भक्ती आपला परमात्माचा उद्देशच असावा की त्याचा प्रेम केला पाहिजे कारण हा देह एक दुर्लभ मनुष्य हो देही नशामुळे म्हटले हे मनुष्य देह पूर्ण आहे आणि त्याच्या ते मनुष्य प्राप्त होऊन मोक्ष प्राप्त होणं म्हणजे मोक्ष छान मानणं खूप आणि जर नाही झालं तर जगाला हे आणि वाढवायला आणि ज्याला उपयोग आहे किती नाही आणि एक प्रकारची खुशी घेते त्याच्यामध्ये अपराध मारीच्या गर्भामध्ये जाणं तो गर्भावर परमृत्यूच्या मध्ये जाणं एवढं सोपं नाही बरं का त्यांना मला एक दिवस जायचंच आहे पण इथे नेमकं खायचं आहे कशासाठी नेमकं मनुष्याची कर्तव्यता काय हे जाण म्हटले भक्त सुलभ असा प्रकार या फला असती त्याचा न योगी असली ना त्याला कलौके शेवटी जे तपस्येने प्राप्त होणे जे चांगली प्राप्त होणार नाही ते कशाने प्राप्त होईल भगवंत कीर्तन मग कोणतं कीर्तन कोणतं झाले असं संतांनी हरीचं चिंतन केल्याच्या नंतर धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे जो भगवंताच्या कीर्तनामध्ये नाचतो जो रंगला जातो तोच खरा बर का मग तेच कीर्तन महत्वाचे कारण कीर्तन चांग कीर्तन चांग Hare
कीर्तन? कीर्तन चांग, कीर्तन चांग. चांग म्हणजे कसं? चांगले. कोणतं कीर्तन चांगले? ज्यानी अंग हरिरूप होतं म्हटले. आपलं होतं का हरिरूप? अरे भजनाला बसलं तरी आपण बघतो कोणी कोणते कपडे घातलेत, कोण चष्मा लावून आले, कुणाच्या हातात कोणता मोबाईल आहे. म्हणजे आपल्या चित्ताची ही स्थिती असती. हाताने मुखाने भजन म्हणतोय, हाताने टाळ वाजवतोय, परंतु आपलं लक्ष कुठे? आपली बाह्य दृष्टी आहे. पण साधू संत सांगतात अंतर्दृष्टी करा, अंतर्मुख व्हा. त्यावेळेसच हरीचं भजन तुम्ही करू शकता, त्यावेळेसच हरीचं कीर्तन घडू शकता. हे कीर्तन म्हणजे काय? दवंडी, साधू संतांचा मार्ग समाजापर्यंत पोहोचवण्याचं एक ठिकाण, एक व्यासपीठ म्हणजे ही कीर्तनाची जागा आहे. परंतु याचा ना व्यापार करून टाकलाय. माझे बघा एकनाथ महाराज म्हणतात काय? जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. अरे पण या संतांची मर्यादा संतांनी घालून दिलेली. आपल्यासारख्या बाजार भरवणाऱ्या महाराजांनी काय केलंय? ह्याचा प्रपंच करून टाकलेला आहे, नवनवे व्यापार करून टाकलेला आहे. कारण बघा 30-40 सुपारी घेतल्याशिवाय कीर्तन नसतं. आणि असलं कीर्तन तरी पण त्याच्यातून आपल्याला संतांचा जो मार्ग आहे तो सांगितला जात नाही. कीर्तन कशासाठी? कारण देवाची प्राप्ती आपल्याला घडावी, आणि ती घडण्यासाठी कुठला मार्ग आहे, कोणता मार्ग साधू संतांनी शास्त्राद्वारे सांगितलेला आहे, तो मार्ग आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून कीर्तन आहे. मग लोकांमध्ये करावे कीर्तन. चित्तामध्ये काय होतंय? लगेच चित्त तिकडे कनेक्ट होतंय ना. नुसतं प्रमाण ऐकलं तरी, कारण ते म्हणण्यामध्ये पण ती मधुरता आहे बरं का. एक प्रकारचं माधुर्य आहे, ती अंतःकरणाला लगेच कनेक्ट होतंय. का बरं? अरे आणि हे शब्द स्पर्श करून जातात आपल्या चित्ताला. कलियुगा माझी करावे कीर्तन, जेणे नारायण देईल भेटी. म्हटले कलियुगामध्ये कीर्तन करा. कशासाठी? ज्या कीर्तनाने तुम्हाला नारायणाची भेट होईल, नवे नवे भगवंत तुम्हाला भेट द्यायला येईल, असं कीर्तन करा. आपलं कीर्तन चालू आहे, प्रवचन चालू आहे, जगापेक्षा जास्त पटीने चालू आहे, पण अनुभव काय? काहीच नाही. अरे साखर खाल्ली की गोड लागते, अनुभव आहे. मिरची खाल्ली की तिखट लागते, अनुभव आहे. मग देवाचा अनुभव काय? कारण परमार्थ हा अनुभवाचा आहे. संत सांगतात जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत परमार्थ शून्य आहे. देवाचा अनुभव येणं गरजेचं आहे. आमच्या बाबांचं नेहमीचं उदाहरण आहे, मी प्रत्येक कीर्तनात सांगते की म्हटले दुष्काळ म्हणून देव काही खडी फोडायला गेलेला नाही का, काळ्या पाण्यावर गेलाय? नाही ना. देव आज पण आहे. 2024 मध्ये पण देवाचा अनुभव येतो, पण अनुभव आणून देणारे संत जीवनामध्ये पाहिजे. आणि ज्यावेळेस संत जीवनामध्ये येतात त्यावेळेस परमात्म्याची अनुभूती येते, आणि त्यालाच अष्टसात्विक भाव असं नाव दिलेलं आहे. माणसं म्हणतात काहीतरी नवीनच आलंय ह्यांचं. म्हटले काय हसतेत, रडतेत, नाचतेत. म्हटले काय जगापेक्षा वेगळाच परमार्थ चालू आहे. मायबाप हो, हा वेगळा परमार्थ नाहीये. बघा आमच्या गावचंच उदाहरण देते. माझं माहेर आहे करपडी म्हणून. बघा त्या ठिकाणी म्हणतात आनंद संप्रदाय वेगळा, वारकरी संप्रदाय वेगळा. पण शास्त्राच्या दृष्टिकोनातून सांगितलं तर वारकरी हा पंथ आहे. पंथ म्हणजे मार्ग, ज्या मार्गाने आपण जातोय. मग साधू संतांनी वारकरी पंथ निर्माण केला. कशा करता? बघा ज्ञानेश्वर महाराज, तुकोबाराय, नामदेव महाराज आणि एकनाथ महाराज या 4 संतांचे 4 संप्रदाय आहेत. संप्रदाय म्हणजे काय? जे संप्रत काळापासून आलेला आहे, अनादी काळापासून जे ब्रह्मतत्व आलेलं आहे, जसंच्या तसं जड जीवापर्यंत पोहोचवणं याला म्हणतात संप्रदाय. आणि आपण काय म्हणतो? संप्रदाय. सला कानासा तो महाराजांनी तयार केला. प्रकाश संप्रदाय आपण डोक्यात बडे भलेत, कारण आपण शास्त्र न जाणता मनाचा बनता आणि पारणी जाऊन तरी अडकतो. इकडे आणि तिकडे परत जणू करायचा. आणि
तुम्ही परिपूर्ण भगवंतापर्यंत जाऊ शकतो. महाराज लोक कीर्तन कुठे जाईल भगवत प्राप्तीचा उपाय मला सांगणार नाही. कारण तुम्हाला जर त्यांनी आलं एखादा महिने होते एखाद्या एखाद्या कलित एखाद्या सुगरण म्हणून एखाद्या श्याम पण बघा पटेलची लागती तशी लागती का आचार्य म्हणून रळी गेल्या पुण्याची पण जो सांगतो तुम्हाला तर त्याची जी पद्धत आहे ती सांगतो तुम्हाला तुझी त्याचा बंद होईल नाही माय बाबा परमात्मा ते चालेल तुम्हाला कळलं खरं काय तुम्ही बंद होणार ना म्हणून लक्षात घ्या माय बाबा अजून तरी नव्हते मोठे जन हे ना भाग बुडलं जाते आणि यांना बाहेर काढतात परंतु रीती सांगा त्यांचा अर्थ रीती आहे उगाच चांगलं करू नये तो करू नये आपल्याला आपण हे भक्ती महाराणी ची सुरुवात होण्याअगोदर ज्यावेळेस काकलीचा अभावच असाय की भगवंता सांगितले भक्ती नारायला सतत आश्रय घेईल परमानंदांचा आश्रय म्हणजे संत भेटलेला ज्यावेळेस दीक्षण झाली भक्ती भक्ती ज्यावेळेस म्हणजे तिला असं कळून गेलं कारण या वैराग्य नावाचे जे दोन होते त्याचे पडले प्राण पडले कारण भक्ती तसंची होती पण भक्ती मध्ये ज्ञान होतं ना वैराग्य होतं म्हणून भक्ती आवड बनवलं शहराचं भजन मध्ये नाही बिंदू बिंबी पासून त्याचा कले राग आळवी तोरणा आणि काय जात ते नुसतंच माहिती आता अनर्थ भगवताची द्या असा प्रकार झाला त्या भक्तांनी संतास बोललं ती भोव साधू तनम तिष्ठम मतिन विनाशय काय भोव साधू माझ्या प्रणाचं नाचणीचं उत्तर सांगा काय ज्ञान गेला माझा ऋण पटाली झाले तस काय गोल का हे कलियुगात वास्तव्य कारण आपण भक्ती करोय ज्ञान आलेलं परिपूर्ण नाही म्हणून भक्ती ही आहे म्हणले कीर्तन करसी तरी कीर्तनकारची होईची परी वैष्णव न होई जना काय म्हटले कीर्तन करशील कीर्तनकार होशील प्रवचन करशील प्रवचनकार होशील परी वैष्णव नाही होणार तू म्हटले नामामणी नाम केशवाशी घ्यायची ज्यावेळेस केशवाचं भगवंताचं नाम मुखामध्ये येईल ना त्यावेळेस वैष्णव होशी अरे जना म्हटले त्यावेळेसच तू वैष्णव होऊ शकतो आणि ज्यावेळेस वैष्णव हो आपण जीवनामध्ये त्यावेळेसच आपल्यामधलं द्वैत संपणार आहे द्वैत कोणतं दोनपणा साखर आणि पाणी एकत्र केलं तर काय उरतं खाली साखर मिसळून जाते पाण्याशी एकरूप होती मग आपण भक्ती करतोय देवाशी आपण एकरूप झालो का आपल्यामध्ये द्वैत आहे देव कुणीतरी वेगळा आहे आणि मी कोणीतरी वेगळा आहे पण संत ही द्वैत घालायचं काम करतात आणि तुकोबाराय म्हणतात ज्यांचं द्वैत गेलेलं आहे त्यांची मला भेट घडायची असेल तर असं कोणतं पुण्य माझ्या पदरामध्ये पडावं हे अभंगाच्या पुण्य
शब्द पण असेच की लगेच परिणाम करतात, पण जर आपल्या अंतःकरणामध्ये ते कनेक्टच होत नसल तर परिणाम होणार नाही बरं का. कारण आपल्याला त्या शब्दांचा अर्थ कळला पाहिजे, नवे नवे शब्दांची अनुभूती घेता आली पाहिजे. कारण शब्दच कोण आहे? शब्दच परमेश्वर आहे. परिणाम करतोय, दिसतोय का? नाही. परिणाम करतोय ना. परिणाम महत्वाचा आहे. माईबाप हो तुकोबाराय म्हणतात, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जेही द्वंद्वाधिक दुरावले. म्हणजे ज्याच्यापासून द्वंद्व म्हणजे दोनपणा, द्वैत लांब गेलेले, त्यांना चिटकत पण नाही, अशांचा सेवक होण्याचं भाग्य मला प्राप्त व्हावं. मी कधी होईल तळमळ लागते त्यांच्या अंतःकरणाला. आणि बघा, जर एखाद्या जीवाचं पाप जर असेल ना, तो संतांच्या संगतीत राहून पण संतांचं महत्व त्याला समजत नाही बरं का. नाही समजत. कारण संत काय असतात? संत म्हणजे पांढरी कपडे घातली, गंध बुक्का लावला, चांगलं कीर्तन केलं की संत झाले का? नाही. काही काही संत तर कीर्तन पण करत नाही, कधी त्यांचं ज्ञान पण मांडत नाही जगासमोर, फक्त शांत स्वतःच्या सहस्थितीमध्ये राहिलेले असतात. म्हणून म्हणतात दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. म्हटले बगळा आणि राजहंस एकसारखा दिसतो ना. नीलक्षीर विवेक त्याला म्हणतात. बगळ्याला पुढे जर तुम्ही दूध आणि पाणी ठेवलं तर तो दोन्ही पण पिऊन घेईल, पण राजहंस असा पक्षी, त्याच्या पुढे तुम्ही जर दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलं तर राजहंस फक्त दूध पितो, पाणी खाली तसंच ठेवतो. म्हणजे काय? सार सार ग्रहण करतो, आसार तसंच ठेवतो खाली. मग आपल्याला पण निरक्षीर विवेक आपल्यामध्ये जागृत झाला पाहिजे, आणि ते करण्याचं काम संत करत असतात. म्हणून बघा, सार काय या जीवनामध्ये? सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हटले काय? विठोबाचं नाम सार आहे, ते घ्या. सार म्हणजे सत्य, शाश्वत. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, जर जे तिन्ही काळामध्ये टिकतं त्याला म्हणतात सार. जे पाठीमागं होतं, जे चालू वर्तमान काळात आहे, जे भविष्यात पण असणार आहे, त्याला म्हणतात सार. त्याला म्हणतात सत्य, त्याला म्हणतात शाश्वत, जे कधीच संपत नाही. असं केवळ भगवंताचं नाम आहे. अवतार जरी संपले तरी भगवंताचं नाम संपत नाही. आता आपल्यातल्या माई गेलेत, त्यांचं नाव संपलं का? देह संपला पण नाव नाही. तसं भगवंताचे अवतार कार्य संपले की भगवंत देह संपतो पण नाव संपत नाही. आणि जो निर्गुण निराकार परमात्मा आहे, त्याचं जे निर्गुण रूपातलं जे तत्व आहे, जे ब्रह्मतत्व आहे, जे तुमच्या आमच्या ठिकाणी उपस्थित आहे, म्हणून तर आपण मंडपात बसलो. कारण सर्व बघा, प्रत्येकामध्ये ते उपस्थित आहे. कारण सर्वागटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. म्हटले सूर्याचा प्रकाश आज आमच्या अंगणात येऊन द्यायचा नाही, आज आमच्या घरात येऊन द्यायचा नाही. अरे पृथ्वीच्या तळागाळापर्यंत सूर्याचा प्रकाश पोहोचतो ना. कोण त्याला थांबवू शकतं का? नाही ना. तसं या पृथ्वीवरती जेवढं म्हणून चैतन्य आहे, चैतन्यामध्ये प्रत्येक ठिकाणी भगवंत नांदतोय, पण त्याची अनुभूती येणं गरजेचं आहे आपल्याला. कारण भरला घनदाट हरी दिसे. संतांना सगळीकडे हरी दिसला, आपल्याला दिसतो का? मंदिरात गेला की दिसतो, पुढे सासू दिसली की जातो, बरोबर का नाही? मंदिरात गेला की विठ्ठलाच्या पाया पडतो, विठ्ठल दिसला आपल्याला, आणि तेवढ्याच सासू मंदिरात येत आणि दिसावी सुनेला. दिसतो का विठ्ठल सासू मध्ये? अरे प्रत्येकामध्ये तोच आहे विठ्ठल.
आपल्याला विठ्ठलच दिसला पाहिजे बर का, कारण विठ्ठल सोडून दुसरा कोणी नाहीयेच, विठ्ठलच आहे सर्वत्र. विठ्ठल जळी स्थळी भरला पण त्याला पाहण्याची दृष्टी, कारण आपल्या चर्मचक्षुंनी आपण देवाला पाहू शकत नाही, कातड्याच्या डोळ्यांनी देवाला पाहू शकत नाही. म्हटले देवाची अनुभूती आम्हाला आले, मग देव काय? माझं नेहमी उदाहरण असतं, रामाचं दर्शन झालं म्हणून धनुष्यबाण घेऊन येतो का कृष्णाचं नाम वाचला देतो, मग नेमका येतो का? अनुभूती कशी? अरे पाहिलं ना बघा पाहिलं की लगेच आपल्या अक्कच होतं, काय तोंडात ना पाणी जातं आपली गाडी शीतल पडत, मग तो सृष्टीची पत्तीच्या भूत असल्याचं काय म्हणती का नाही उमटी ना. नवे नवे माझे तुकोबारांचा एक अभंग आहे, नाचे टाळी पिटी प्रेम अंग धरणी लोटी. म्हटले नाचतो गातो टाळ्या वाजवतो, प्रेमाने अंग धरणीवरती लोटून देतो, अशी स्थिती होती ना. साधकाची नवे नवे ज्या ज्या सद्भक्ताला भगवंताचं दर्शन होतं त्याला ही अनुभूती येते बर का. आणि असं जर नाही झालं तर नाही बर का. एका जनार्दनी ऐसे अष्टभाव उत्पन्न होता देव कृपा करी. काय म्हटले? असे अष्टभाव जर उत्पन्न झाले तरच देव कृपा करतो, नाहीतर नाही करत बर का. बघा, कारण बघा ही अनुभूती येणं आपल्याला गरजेचं आहे. जर नाही आली तर आपला परमार्थ वाया गेला बर का. आपण नावं ठेवतो पण साधू संत म्हणतात कोणले काय बी म्हणू द्या ना, मला भजन करू द्याला. ज्याला हरिरंगामध्ये नाचायचं वेळ लागलंय त्याला दुसरं कशाचंच भान राहत नाही बर का. तो त्याच गोष्टीमध्ये तुकोबारायला काय म्हणायची? येडे तुका, येडाईत म्हणायचे तुक्या. त्याला काही कळतंय का? बायका पोरं उपासमारीनी मरतेत येत, 64 लाखाची जागीर विकून टाकली तिकडे म्हणले, भंडाऱ्या डोंगराव जातोय. एवढं कसलं देवाचं वेळ लागले म्हटले. पण तुकोबाराय काय म्हटले? अरे माझी मज झाली अनावर वाचा,
छंद या नामाचा घेतला असेल, भगवंताच्या नामाचा छंद घेतला ना, माझी आवड बाहेर दिशेला गेले तरी माझी वाचा थांबत नाही म्हटले. का? कारण अरे तेवढं ते हरिरूप झालंय शरीर पूर्ण. आपण पण भगवंताची भक्ती करतो. आपल्या येत अंगात कधी बोकड असलं ना, मग आपल्या अंगात देव येतो. बरोबर का नाही? इतर वेळी नसतो का देव अंगात? काळूबाईचं वारं आलं की देव अंगात येतो, मर्याईचं वारं आलं की देव अंगात येतो. मग देव अंगात एक अंगाला सोडू नये. देव कुठे नेमका? अरे देव अंगातच आहे. देव नसता तर आपण बसलो असतो का? निघून गेला वारण खाली राहिला पसारा. देव आहे म्हणून आपण आहे. मग साधू संत सांगतात देवाची भक्ती करण्यासाठी करू नको, उगाच नवत्या रूढीवारा चालू नको. देव तुझ्या जवळच आहे. आहे तुझ्याशी, आहे तुझ्या कुलाशी, म्हणजे तुझ्या जवळ आहे. पण तू जागा चुकलाय. पाण्याने जागा सांगितली पण कुठे घेतली लागल का? नाही लागणार. त्या ठिकाणी सांगितलं तिथं जवळ नाही बाबा. देव काही शोधायची गरज नाही. देव तुमच्या जवळ आहे. काय करता मी राहू असं सर्व स्वतः का तुझ्याशी, परंतु ते फला प्राप्त व्हायचं कापतंय. तू माझ्याजवळ ते सुख प्राप्त करण्याची ट्रिक ना, जी रीत आहे ना, ती संतांकडून जाणून गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस ते सुख प्राप्त होण्याची रीत आहे लागते, त्यावेळेस तुकोबाई म्हणतात त्यावेळेस जीवन संपतं. ही कोणी विधी आहे, देव कोणी वेळ आहे. काम करत गुरु संत जीवनामध्ये जोपर्यंत संत नाही तोपर्यंत देव वेगळा. कारण निष्ठा म्हणतात काय मी हा कोण करा विचार, मी कोण आहे? मी देव देते. हात मारे, पाय माझे, तुका माझे, दोन माझे. मी बोलते हात मारे पण म्हणजे हात का? हात जी ना पण मी म्हणजे हात आहे का? नाही ना. डोळा माझे पण मी म्हणजे डोकं आहे का? नाही. शरीराच्या वय वगैरे मी बोलणार कोणतं वेगळं आहे. कोण आहे तो? तो विचार करावा आणि इथून काढावं. कोण आहे? कारण आय आत पडली अंगच होत. मी म्हणजे मी म्हणजे आत्मा आहे. त्याचा विश्वास नाही बघा. आत्मपाची कोण ना म्हणजे भगवानला जाणून आणि जीवाचं द्वैत समजतो. बंद संपू जावो. त्यावेळी आत्मस्थिती जागृत होती. मी तिसरा होता कोण? मी परब्रह्म स्वरूप आहे. मी पण भगत स्वरूप आहे. कारण ते भगवान श्रीकृष्ण म्हणतात मम अंशो जीवलोके जीव भूत सनातन. म्हणजे जीव हा आहे. त्यावेळी मी आहे. परंतु ते जागे असत तर ती रीत पाहिजे आपले पंचायत तेव्हा आपल्याला प्राप्त त्या अंधविचा वापर करतो या अभंगात. आता महाराजी कसं आहे एक कार्यक्रम ठेवला पिशवी भरणार बघ म्हणून शेतकऱ्यांनी ₹5 नारळ मंडळात देवा मुलीला मुलगा होऊ दे, देवा माझा नातू इलेक्शनमध्ये होऊ दे. एक नारळ म्हणल्यात आपण द्यायला होतोय बरं बघा. तो काही तिला नाही म्हणत नाही बरं का. देण्याची जोडी माझी जोड तुम्हाला माझी जोडी ना की त्याचा 8,000 तू द्यायचं नाही. भगवान लेता है थप्पड मार के येता है तो छप्पड फाड के देते. म्हणून माझ्या लक्षामध्ये घ्या की भगवंताला नाही म्हणत नाही पण मागण्याची पद्धत असते. काय मागावं देवाकडे काय मागावं हे जीवाला कळलं पाहिजे. आणि कळण्याची जीवामध्ये सांगतो कारण प्रापंचिक वस्तू मागून आताच भेटणार नाही. गॅरंटी आहे का? नाही. गॅरंटी तर माझ्याकडे. आणि त्यावेळेस तू मागायची पद्धत मागण्याची रीत तुम्हाला समजून देवा काय मागा तुझ्या भक्ती बिन
साधू संतांनी देवाकडे काय मागितलं? प्रमाण कशासाठी? अरे देवाने संतांनी प्रूफ दिलेलं आहे की हे बघा, हे मागायचं देवाकडे. कारण सुख संपत्तीमध्ये काय नाहीये. संपत्ती, मुलं बाळ, बायका, मुलं, जे काही आहे त्याच्यामध्ये सुख नाहीये तुझ्या भक्तीशिवाय, बर का. कारण भक्ती सुख ज्यावेळेस जीवाला प्राप्त होतं त्यावेळेस तुकोबारांसारखा संत जन्माला येतो, त्यावेळेस नामदेव महाराजांसारखा संत जन्माला येतो. पण भक्ती सुख अंतकरणामध्ये उत्पन्न झालं पाहिजे. आणि ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते सुख सोडून दुसऱ्या सुखाची अपेक्षा राहत नाहीये. कारण लांचावले मना लागली से गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. उदाहरण द्यायचं झालं तर, जो मोले मदिरा खाये, मदिरानंदे नाचे गाये, जेने ब्रह्मानंद सेविला आहे, तो केवीर आहे यावरीला. माझे नाथ महाराज काय म्हणतात? अरे पैसे देऊन विकत घेतलेली दारू पिलं तर अख्खा रस्ता पुरत नाही दारुड्याला, बरोबर का नाही? तो भानात राहत नाही, शुद्धीत राहत नाही. कपडे कुठे आहेत, मी कुठं चाललोय, माझ्या पुढे पंतप्रधान उभाय का बायको उभाय हे पण कळत नाही. म्हणजे त्याला भान राहत नाही, शुद्ध राहत नाही. मग माझे नाथ महाराज काय म्हणतात की अरे ज्याने ब्रह्मानंद सेवन केलेलं आहे, ज्याला परमात्म्याचं सुख उपभोगायला भेटतं, तो स्थितीमध्ये राहील का? राहील का? नाही राहणार. त्याचा देह भानावरती राहत नाही, बर का. काय म्हणतात? या या देवाचे देवाचे भरतावारे, देवाचे देवाचे भरतावारे, त्यावेळेस काय म्हणतात? अरे देवाचं भरत आले, देव अंगामध्ये शिरलाय. काय म्हणतात? या या देवाचे देवाचे भरतावारे, अंगी प्रेमाचे प्रेमाचे फेफरे. प्रेमाचं भरत येतं, फेफरे येतात. म्हणतात ना, फेफरे आल्यावर काही महाराज जोड कातडीच्या जोड्याने डोक्यात मारतात, बरोबर का नाही? नाही तर कांद्याचा वास देतात. असंच करतात ना फेफरे आल्यावर. ही जुनी म्हण आहे, मला काही माहित नाही किंवा मी बघितलं पण नाही. पण प्रेमाचं फेफर आलेलं मात्र मी बघितलेलं आहे. माझ्या मीराबाईला पण प्रेमाचं फेफर आलं. मीराबाई काय म्हणती? नाचूंगी 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 सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर राजस्थानची मीराबाई बघा, एका राजाची राजकन्या होती, परंतु तरी पण तिला राज्याचा मोह नव्हता, कुठल्याही प्रकारचा मद नव्हता. तिला फक्त एकच वेड होतं, भगवंताचं वेड. कारण ती म्हणायची, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा देवच माझं सर्व काय. आपल्याला वाटतं का
नाही वाटत. संकट आलं की देव दिसतो, पण इतर वेळी नाही दिसत. देव आपला वाटला पाहिजे, देव माझा आहे असं वाटलं पाहिजे. आणि ज्या वेळेस असं वाटल ना त्यावेळेस देवाला पण वाटतं की हा माझा आहे. देव माझा 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 देव माझा 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 देव पण ऊन एवढं लागते की सर्वांच्या घामाच्या धारा चालू आहेत. सुरुवातीला झाला बघा की म्हणजे फुले आणि कारण शासनाने लिहून ठेवले अरे अशा प्रकारे देवाचा अनुभव मी माझं सोपं म्हटलं पाहिजे देवानी पाहिजे आपण माझं आहे. बघा उदाहरण द्यायचं संत गावसरा चाले कुणी बाहेर ते चिमूड आलेले बाबा आपण गाडी बाबा पैसे कुठून कोणा आई कहून बाबा त्यावर लावलं नाही बाकी पोरगडा उचलून घेणार नाही बरं का. खेळ असलं चांगलं मग मला तिकडे कर सगळ्यांना मला आहे बाबा लक्ष घ्या. साधू संत आई सारखे कारण अनादी काळातून जीवा चित्तावरती एवढी मलिनता असेल ही मलिनता प्रश्न नाहीये. देव आपल्या चित्तामध्ये वास्तव्य आपला देव आहे पण चित्तामध्ये तो राहत नाही. तो राहत म्हणून राहायचे उद्या असते म्हणून देव जर त्याने वाचावा असं तुम्हाला आपण करतो आनंद जीवनामध्ये याचं अवघड होऊ शकते. चालते आणि मुखाने विठ्ठल म्हणल्याच्या शारीरिकदृष्ट्या पण हित होतं आणि आध्यात्मिक हितच होतं म्हणून लक्षामध्ये ठेवा. सही आपल्याला मार्ग पण असंची भेट किंवा खूप मिळ आहे बरं का. बहु अवघड आहे संत तरी टीका करू संताची खूप दूर आहे पण देवाची कृपा झाली तर संत भेटतात. कोणाला नाव भेटले नसेल देव भेटतात आले धडीकडे मुंडे झाला पण देवाला अच्छाच बघतो मला नाही आवडत नारळ भेट म्हणून मला वर्ष आले म्हणून त्यामध्ये भेटणं गरजेचं काय म्हणतात नृत्य सुदेवी असता जाता ठरवेल हे हा सागर तरे तरी असं भेटणं होईल कारण आपण काय कोणाला कोणी मिळू काय डोका तंत्र म्हणजे तंत्र अमृताचं संपन्न होतो म्हणजे अशक्य आहे त्या गोष्टी अशक्य पण त्या पण शक्य होऊ शकतात त्यांना सांगतो आपल्याला पुष्ट नवे म्हटले असताना जे श्रेष्ठ जोडले आहे त्याला आपण थांबवू शकतो ना कुणा शालेय उच्च स्पर्धेत होता शालेय परिवारात तिने 6 महिने सूर्य होऊन बरोबर नाही कसल्या काय होईल नव्हता सूर्य उगून गेला नव्हता महिने ते सूर्य असता जरा थांबू शकता नवे बाहेर सागर तर समुद्रात खूप गडे पण म्हणजे हा नाही भुजा नाही तो पण एकच करून जाईल पण संतांची होऊ
शकत नाही. त्यासाठी अशीच मी सांगितली की कोटी जन्माची संपत्ती ते जोडी जगांची संगती आणि सर्व भक्ती सहशा म्हणतात. जिथं संतांची संगती संग तुम्ही ती शाळा करा, संत साहित्याने करा, संतांची संगत करा. ज्यावेळेस संतांची जीवनामध्ये प्राप्त होईल त्यावेळी जीवात खरंच प्राप्त होईल आणि त्याच आत्मसुख, ब्रह्मानंद, परसुख आणि खूप माहिती सुख नाही बघा. सुख आहे निर्विकार आत्म्याचं सुख आहे, आनंद आहे, नित्य निरामय जे काही आहे जे समाधीमध्ये सुख प्राप्त होऊ शकत नाही ना ते आपल्याला होऊ शकतं. पण आपल्याला संतांची संगत घडून ते तत्व आपल्या जीवनामध्ये येणं गरजेचं आहे. कारण बघा जन्माला आलो आणि इथं काहीच न करता भगवंताची भक्ती जर गेलो तर परत 184च्या योनीमध्ये आपल्याला फिरावं लागणार आहे. म्हणून मनुष्य जन्म हा शेवटचा जन्म आहे आणि याच जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती आपण करून घेऊ शकतो. भगवंताचं ते भगवत सुख प्राप्त करून घेऊ शकतो. कारण ज्यावेळेस भगवंताचं सुख प्राप्त होतं, भक्ती सुख प्राप्त होतं, भक्ती सुख प्रेम, भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का काय म्हटले. भक्ती प्रेम आपल्याला जर प्राप्त करायचं असेल तर संत पाहिजेत आपल्या जीवनामध्ये. कारण भक्ती काय वरवर भजन करूनी काही नाचा याची एकच घाई. चल रे मना झटपट नाही तर लटपट रे रटपट. म्हणले खूप भूक लागली, आता 1 वाजत आली, सकाळपासून काही सुद्धा खाल्लं नाही, कीर्तन कधी संपतंय काय माहिती. ताट पुढं मांडलं, सगळा काला केला, अंगाला लावलं, पोट भरत नाही भरणार. म्हणून किती तुम्ही वेद सांगितले, शास्त्र सांगितले, पुराण पाठांतर केलं तरी पण चांगदेवासारखे कोरडे राहू बर का आपण. तुम्हाला जर भक्ती प्रेमाने पुष्टी यायची असेल तुमच्या अंतःकरणाला तर तुम्हाला ते चाखून बघावं लागेल. भक्ती प्रेम म्हणजे सांगायची गोष्ट नाहीये. कारण अंतःकरण चित्त जाणे त्याचा अनुभव फक्त चित्तच जाणू शकतं. म्हणून मायबाप हो ज्यावेळेस चित्ताला त्याची गोडी लागती ना म्हटले येणे सोसे मन झाले हवं भरी, परत महागारी येत नाही, परत ते महागारी येत नाही. म्हणजे ते वृत्तीवरती राहत नाही. सारखं त्याच दारुड्याला किती जरी म्हटलं ना जायचं नाही पण त्याचा टायमिंग फिक्स असला ना तुम्ही कोंडून ठेवा, डांबून ठेवा, तो कुणाकडून डबे उचकन एखादं भांड विकन पण दारूच्या दुकानात जाणार म्हणजे जाणारच. का? कारण त्याला चटक लागलेली त्याची, त्या सुख उपभोगण्याची, दारू पिण्याचं सुख त्याला प्राप्त होतंय ना म्हणून तो जातोय. तसं माझ्या तुकोबारायला आत्मसुखाची गोडी लागली आणि ज्यावेळेस त्या भक्ती प्रेमामध्ये ते स्वतःला वृत्ती ही निवृत्त झाली. निवृत्तीनाथ आपण म्हणतो ना आपली वृत्ती निवृत्त झाली पाहिजे. म्हणजे कुठल्याही गोष्टीची अपेक्षा, निवृत्त म्हणजे काय सगळं करायचं पण ते मी करतोय ही भावना नाही ठेवायची. कर्माच्या रूपाने घडत असतं. निवृत्त भावना ज्या वेळेस होती ना त्यावेळेस आपण हा देह वृत्तीवरती राहत नाही, त्यावेळेस ते सुख उपभोगायला भेटतं. त्या सुखापासून हे मन परत येण्याचा प्रयत्न करत नाही. हे अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका माने मग नये वृत्तीवरी तुका मन आई से
कारण परत माघारी येत प्रत्येक येत माघारी बरं का. त्यावेळेस ते सुख होईल त्यावेळेस ज्याला हे संसारिक काही नको काही नको. कारण म्हटले एखाद्याचं अमृत प्राप्त झालं तर तो परत दाखवायला जाईल का दुसऱ्याला तो रस यायला दुसऱ्या जाईल का नाही जाणार. त्याप्रमाणे प्रेम होतं ना जीवाला सर्व दुःख वाटतं आणि सुखाची मुलं आवडते बघा यथामत येताव का आज सिंधू बघ पराय कैला सिंधू तुका के त्यांच्या आगाव्या उन्माना निघतो त्या ठिकाणी साखर जाईल बा मी बाबा 7 वर्षापूर्वी मला पण मोठी किंवा परमात्मा गप नव्हता कशाला म्हणतात हे पण म्हणतो पण याची संतांची कृपा दिली आणि माझा अनुभव म्हणले बघ दसरा वगैरे कारण तो निर्णय कशी गेली होती त्यांच्या वेळेस संस्था होत्या कुठे आलं ते अनुभवातून आलं आत्मानुभवातला याच्यातून समाला सांगितलं कारण आणि आपण करायचं मगच मला सांगायचं आपण म्हणलं एक साईड बस आणि पुढे हे काही कामाचं नेऊन बघणार का स्वतःच्या काळाचं मगच घालायचा आणि बाकी काय आहे अनुभवाच्या ठिकाणी प्रतिकारायचा प्रयत्न केला आणि सर्वांना होता दिसताच पण बोलून मंडळी असतं कारण गायचं करायचं म्हटलं तर वाचा विषय दाखवलं बरोबर आहे का नाही तसं माहिती या ठिकाणी पोहताना आलं त्या ठिकाणी श्रोत मंडळी आहेत संजीव भाऊ असते आपले परत कोणते भाऊ येते त्याच्या भाऊ येतं सोने भाऊ येतं बस वरिष्ठ मंडळी काय कसं उपस्थित आहे बघा होता आणि बोलणारे मी आहेत जे घेते माझ्या हृदयात सद्गुरू सच्चिदानंद परमानंद सभा ब्रह्मदारांचा समजा अयोग्य काय वाटलं तर ती सोडणार काय सासूसून परमायचं प्लेस नेवली म्हणून जणांना कंटाळा हा विषय वाटला असेल पण लक्षात घ्या माय कोणतं तुमचं आम्ही घेतो केल्यामुळे त्याच्यामध्ये असेल तेच सांगण्याचा प्रयत्न केलेले काय पुन्हा बाई नाही बोलायला खा राहून त्याची झाली सेवा सिंधुताई आईच्या तुम्हाला सर्व जणांच्या चरणी समर्पित करते या ठिकाणी